शासनाचा नियम आहे, सूक्ष्म जो व्यवसाय आहे त्याला कमीत कमी 25 लाखापर्यंत, मायक्रो बिझनेस साठी 25 लाखाचा तुमचं हे मर्यादा आहे, सेवा उद्योगासाठी तुमचं 10 लाख आहे. आपला हा सेवामध्ये येत नाही, आपला उत्पादकामध्ये येतो. आपण उत्पादकात येतो, त्यामुळे उत्पादकाला 25 लाखापर्यंतची मर्यादा आहे. आपण म्हणतोय सेवा उद्योगाला जी 10 लाखाची मर्यादा आहे ना, तिथपर्यंत तुम्ही नेऊन ठेवा. 1 लाखामध्ये आमचं काहीच होणार नाही. तर ते आपली ती एक मागणी आहे. त्यानंतर खादी ग्रामोद्योग व जिल्हा उद्योग केंद्र, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज, मंजूर कर्जाच्या संदर्भामध्ये जी शासकीय बँकेची जी अट आहे, ती शासकीय बँकेची अट शिथिल करावी आणि तुम्हाला जिथून फायनान्स उभा राहील, मग पतसंस्थेत राहू द्या, बँकेतनं राहू द्या, तुमची जिथं पत असेल तिथून तुम्ही फायनान्स उभा केला तर त्याला 35% अनुदान देण्याची तरतूद शासनानं करावी. म्हणजे मग आपल्या लोकांना कर्ज पुरवठा, वित्तीय पुरवठा होईल. कारण शासकीय बँका आपल्याला कर्ज देत नाही, कारण आपलं फायनान्शियल स्टेटस किंवा या बाकीच्या गोष्टी आपल्याला त्या हे नसतात, पूरक नसतात. दुसरी गोष्ट, स्टँड अप योजनेमध्ये NTR